तुमचं बालपण कुठलं? सावंतवाडी. सावंतवाडीत कुठे? उभा बाजार. उभा बाजार. तिकडे बालपण गेलं. बालपण. घरी कोण कोण होतं? आई बाबा काका आते भावंड मामे भावंड सगळे एकत्र राहायचे. सगळे एकत्र. घर केवढं होतं? घर मोठं वाडा होता. वाडा होता. मग त्याच्यात बालपण गेलं तुम्ही. बालपण. तुमचं बालपण कुठलं? आमचं खार मुंबईत. खारला कुठे? 11-6 म्हणजे रामकुंज म्हणून होतं. रामकुंज. तिकडे सगळं बालपण गेलं. शाळा कुठली तुमची? बीपीएम हायस्कूल. बीपीएम. आणि घरी कोण कोण होतं? आमच्या घरी काका काकी, हा. नंतर आई वडील आणि आम्ही सगळे भावंड. आई बाबा काय करायचे? वडील ह्याच्यामध्ये होते प्रभूसेवेची शाळेत शिक्षक होते. शाळेत असताना कसे होता? शांत होता तुम्ही? एकदम शांत आणि घाबरा. नाही, मी काय विचारलं कारण आता सुद्धा तुम्ही असे तुम्ही हो शाळेत असताना एकदम फॉरवर्ड म्हणजे मजा मस्ती भरपूर केली शाळेत सावंतवाडीत. हो. सांगा ना जरा काय काय त्या शाळेतल्या गमती जमती झालेल्या सांगा काहीतरी. 4थी पर्यंत सगळं ब्लँक. हां. 5वी ते 7वी 8वी साधारण अभ्यास. हां. आणि 9वी पासून चांगला अभ्यास. हे तुमचं टप्प्याटप्प्याने झालंय का? टप्प्याटप्प्याने. 4थी पर्यंत ब्लँक म्हणजे पेपर पण ब्लँक असायचे? पेपर नाही, आठवण नाही म्हणजे लक्षात नाही काय. लक्षात नाही. मला वाटतं पेपरच ब्लँक नाही, लिहायचे पण नाही. लक्षात नाही. 4थीत गेले. 7वी 8वी पर्यंत एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपन. 8वी पर्यंत. 8वी पर्यंत म्हणजे इकडे बघ तिकडे बघ. अच्छा. सुरुवातीला ब्लँक नंतर पेपर हळूहळू भरायला लागला आणि नंतर 10वी पासून चांगला अभ्यास केला. तुमचं कसं काय होतं? आमची म्हणजे काय धावपळ नुसती. नाही धावपळ नाही. 1ली ते 4थी तुमचं काय होतं? म्हणजे ह्यांचं ब्लँक होतं तुमचं? आमचं ठीक होतं, नॉट बॅड. हा म्हणजे तुम्ही लिहित होता काहीतरी. आणि 4थीच्या पुढे? पुढे जरा हार्ड होतं. बीपीएम स्कूलला नंतर 6वी पण बीपीएम स्कूलला गेलो. अच्छा. आधी आम्ही म्युन्सिपालिटी शाळेत होतो पहिला स्टार्टिंगला. बरं. नंतर मग बीपीएमला लागलो 8वी पासून. आणि मग नंतर कॉलेज पाटकर कॉलेज गोरेगाव. कॉलेजमध्ये गेलात. हां. पण तेव्हाची परिस्थिती कशी होती? तेव्हा आधी पहिला एकच कुटुंब आणि वडिलांचं हे होतं ना म्हणजे तटपुंजा पगार. त्या सगळ्यांचं हे करायचं ना ॲडजस्ट. बरोबर. त्यामुळे जरा ओढाताण होती भरपूर. ओढाताण होत होती ना. नाही बालपण तसं आत्ताच्या मुलांना जसं मिळतं तसं नव्हतं. बिलकुल नाही. काय आत्ताच्या मुलांमध्ये आणि तेव्हाच्या तुमच्या बालपणामध्ये काय फरक आहे असं वाटतं? फरक म्हणजे असं आहे तेव्हा आम्ही वडिलांचे म्हणजे मोठ्या भावाचे कपडे आम्ही स्वतः घालायचो. आता उलट झालंय, मुलाचे कपडे आम्ही वापरतो. काय काळ बदललाय ना. आणि काय सगळं एकमेकाला धरून होतो. म्हणजे घरात एवढं वातावरण सुंदर होतं की वडील बाहेर असायचे, ट्युशन करायचे ते, आणि माझे काका होते ते आम्हाला सांभाळायचे. मग आम्ही काकांना नाना आणि आई म्हणायचो आणि वडिलांना काका आणि काकी म्हणायचो. अच्छा. पण एकदम मस्त गेलं. एकदम जे होतं जे मिळालं त्यात समाधानी होतं. डेफिनेटली. बरोबर की तेव्हा काय असं ठरवलं नव्हतं की पुढे काय करायचं? नाही. तुमच्या बाबतीत कसं काय? लहानपण म्हणजे तुमचं बालपण आणि आताच्या मुलांचं बालपण याच्यात काय फरक आहे असं वाटतं? आम्ही आई वडिलांच्या मताप्रमाणे वागायचो. आताची मुलं आपली मतं ठरवतात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.